दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलं वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या प्रभुत्वाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे दे वरदान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे दे वरदान. मला कृपेचे दे वरदान, श्रद्धेचे मज दे तू दान. मला प्रीतीचे दे वरदान, दिव्य दृष्टीचे दे मज दान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे दे वरदान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे दे वरदान. मला शांतीचे दे वरदान. मला शांतीचे दे वरदान. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहेत. स्वर्गवासी मरीबाई सायमन टुस्कानो, स्वर्गवासी एडवर्ड अलेक्स रुमाव, स्वर्गवासी मेरी व बॅप्टिस्ट टुस्कानो, स्वर्गवासी मॅथ्यू सिल्वेस्टर डिमेलो. तसेच वाढदिवसानिमित्त देवाचे आभार. तसे आज जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधुभगिनो, आज ख्रिस्त सभा संत कॉस्मस आणि संत डेमियन ह्या रक्तसाक्षी संतांचा स्मृतिदिन साजरा करत आहे. त्यांच्या जीवनाप्रमाणे आपण जीवन जगावं म्हणून आजच्या ह्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊया. ही पवित्र रसे साजरी करण्यास पात्र होण्यासाठी आता आपण आपली पापे कबूल करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगयीने मी पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हाला पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा.
सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. ख्रिस्ताए जगी ताराया, ख्रिस्ताए जगी ताराया, ख्रिस्ताए जगी ताराया, ख्रिस्ताए जगी ताराया. प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत कॉस्मस अँड संत डेमियन यांचा स्मृतिदिन आज आम्ही साजरा करीत आहोत. त्यांना सार्वकालिक वैभवात सहभागी केल्याबद्दल व आम्हाला तुझे पितृतुल्य प्रेम दिल्याबद्दल आम्ही तुझे कृतज्ञतापूर्वक स्तवन करतो. हे आमच्या स्तवनाचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. उपदेशक ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने आणि नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वाबद्दल देव तुला जाब विचारील हे तुझ्या लक्षात असू दे. म्हणून आपल्या मनातील नैराश्य दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख. कारण कुमार अवस्था आणि जवानी ही व्यर्थ आहेत. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला आठव. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र आणि तारे अंधुक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. त्या काळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वागतील. दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणाऱ्या अंध होतील. जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरील दारे मिटतील. पक्ष्यांच्या शब्दाने देखील त्याच्या निद्रेचा भंग होईल. सर्व गायनस्वर मंदावतील. ते चढावाला भीतील. रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यांना वाटेल. बदाम फुलले, टोळसुद्धा जड असा वाटेल. वासना निमेल, कारण मनुष्य आपल्या अनंतकालीन निजधामास चालला की. आणि ऊर बुडवून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल. तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ, उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ.
हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर. हे प्रभो, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवितोस आणि म्हणतो, अहो मानवांनो, परत जा, कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्ष कालाच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस. ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानुपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. आमचे आयुष्य मोजके दिवस आहेत हे आम्हाला शिकव, म्हणजे आम्ही सुज्ञ होऊ. हे परमेश्वरा, परत फिर. किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकांवर करुणा कर. प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानुपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीचं तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर होवो. आमच्या हाताचे काम सिद्धीस ने. प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानुपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशूने केलेल्या सर्व कृत्यावरून सर्व लोक आश्चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. ही गोष्ट शिष्यांना समजली नाही, ती त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आलेली होती. आणि या गोष्टीविषयी त्याला विचारावयास ते भीत होते. प्रभू ख्रिस्ताचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनो, आज ख्रिस्त सभा संत कॉस्मस अँड संत डेमियन ह्या दोन भावांचा स्मृतिदिन साजरा करत आहेत. त्यांचा जन्म अरेबिया ह्या देशामध्ये झाला आणि हे दोघे भाऊ ट्विन्स असावेत असं मानलं जातं. 3ऱ्या शतकामध्ये त्यांचा जन्म झाला. ह्या दोघा भावांना देवाने आरोग्यदानांची देणगी दिलेली होती. आपल्या कौशल्याने ते केवळ शारीरिक आजारच नव्हे, तर आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना ते ख्रिस्ताची सुवार्ता सांगत असत. ह्या दोघा भावांच्या पवित्र आणि ख्रिस्तावरील श्रद्धेच्या जीवनाकडे पाहून अनेक लोक ख्रिस्ताकडे वळले. त्याच वेळेला म्हणजे 3ऱ्या शतकात छळवादाला सुरुवात झाली.
त्यावेळेला खरे ख्रिस्ती जीवन जगणारे आणि ख्रिस्ताची सुवार्ता सांगणारे म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या ह्या दोघ्या भावांना म्हणजे कॉस्मस आणि डेमियन ह्यांना सर्वप्रथम तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यांचे हालहाल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा एकत्र शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाची व ख्रिस्तावरील श्रद्धेची कृती सर्व जगभर ख्रिस्त सभेत पसरली. पौर्वात्य म्हणजे ईस्टर्न चर्च आणि पाश्चिमात्य म्हणजे वेस्टर्न चर्च ह्या ठिकाणी ह्या दोघांच्या नावाने अनेक देवळे बांधलेली आहेत. ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनो, आजचं शुभवर्तमानमध्ये सांगितलेलं आहे मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. आणि ही गोष्ट त्यांना समजली नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा खरा देव आणि खरा मनुष्य, गॉड बिकेम मॅन, आणि तो आपल्यासारखा माणूस झाला. नकली माणूस झाला नाही, बनावटी नाही, आपल्यासारखाच. परंतु तू पूर्वीपासून अनादिकालापासून तो देव आहे आणि देवच राहणार. आणि मानवजातीच्या अंतःकरणामध्ये त्याला राज्य करायचं आहे. त्यावेळेला अनेक राजे महाराजे सम्राट होऊन गेले. त्यांनी लढाया केल्या, काहीतरी भूभागावर का राष्ट्रावर सत्ता मिळविण्यासाठी. पण हे संपूर्ण विश्व, संपूर्ण जग, जे जे अस्तित्व आहे आपल्याला ठाऊक आहे, हे सर्व त्याचंच आहे. प्रिय बंधुभगिनो, नव्या करारातील शेवटचं पुस्तक प्रकटीकरण, त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे. प्रिय बंधुभगिनो, आज ज्यांचा आपण स्मृतिदिन साजरा करीत आहोत, हे दोघे भाऊ संत कॉस्मस अँड संत डेमियन, ते मरणाला घाबरले नाहीत. परंतु त्यांचं मरण व्यर्थ गेलेलं नाही. त्यांच्यापासून आपण स्फूर्ती घ्यायला पाहिजे. पाप ही एकच गोष्ट ह्या जगामध्ये आहे की ती फार भयंकर आहे. विषारी सापापेक्षाही त्यांचं विष हे फार जहरी आहे. आणि म्हणून आपण मरणास तयार असलं पाहिजे. पण पाप न करण्यासाठी आपण ह्या दोघा भावाकडून स्फूर्ती घेऊया आणि मरेपर्यंत आपण ख्रिस्ताच्या श्रद्धेमध्ये, त्याच्या प्रेमामध्ये आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगून आजच्या ह्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. अर्पण गीत. संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है. जब मैं गुनाहों में खोया था, पापों में बिल्कुल ही सोया था, अपने पवित्र लोहू से धोया तू मेरे पापों को, धोकर तुमने शोध किया
मेरे हृदय को साफ किया, धोकर तुमने शुद्ध किया, मेरे हृदय को साफ किया, संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है, जीवन का सहारा है। बंधू भगिनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो, तुझ्या रक्तसाक्षी संतांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही तुला हे समर्पण अर्पण करीत आहोत. ह्या समर्पणामुळेच रक्तसाक्षीपणाला अर्थ प्राप्त होतो. आमच्या स्तवनाचा नम्रतेने स्वीकार कर, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. तुझे सेवक रक्तसाक्षी संत कॉस्मस आणि डेमियन यांनी ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्यांनी आपले प्राणार्पण केले. त्यांच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रगट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बल जनांची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारांतील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझ्या या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, अखंड भरली आहे, अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझ्या आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे.
हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताची शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकविलेली आमच्या बाबा प्रार्थना आपण विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर सदा असो. बलित में मरे जो हले थे पाप जगत के, हम पर दया करो हे ईश्वर के. बलित में मरे जो हले थे पाप जगत के, हम पर दया करो हे ईश्वर के. बलित में मरे जो हले थे पाप जगत के, शांति प्रदान करो, शांति प्रदान करो, शांति प्रदान करो. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे,
ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु. दिल का दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु. तेरा नजारा कहाँ कहाँ, तेरी ज़मीन आसमां, सबका है तू मेहरबान. तेरी ज़मीन आसमां, सबका है तू मेहरबान. दिल का दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु. सच है ये मेरे यीशु, सच है ये मेरे यीशु. हे प्रभो, तुझी कृपादाने आम्हामध्ये कायम ठेव. संत कॉस्मस व संत डेमियन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीर सेवनाने आम्हाला मुक्ती व शांतीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या प्रेमाने तुम्हास सुवार्ता सांगण्यास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो.
लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. उद्या रविवार 27 सप्टेंबर ख्रिस्त सभा उपासना वर्षातील 26वा रविवार साजरा करीत आहे. उद्या पोप फ्रान्सिस यांनी वर्ल्ड डे ऑफ मायग्रंट्स अँड रेफ्युजीज जागतिक विस्थापित व निर्वासित दिवस जाहीर केला आहे. तसेच उद्या संत विन्सेंट डी पॉलचा सण आहे आणि म्हणून आपल्या सर्व विन्सेंट डी पॉल संघटनेच्या सभासदांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो आपल्यासाठी मिसा अर्पण करतील. त्यावेळेला आम्ही नंदाखालचे धर्मगुरू आपल्या पॅरिशमध्ये पुढील हेतूंसाठी मिसा अर्पण करू. स्वर्गवासी फ्रान्सिस पीटर डिकुना, स्वर्गवासी जानुबाई पास्को डिब्रिटो, कुटुंबातील मृत व्यक्तींसाठी स्वर्गवासी डेनिस मायकल डिमेलो, तसेच स्वर्गवासी रोजा बेंजामिन डिमेलो व स्वर्गवासी अवंतिका मतेस कोरिया ह्यांची महिन्याची मिसा आहे. आणि पुढील 4 मयत व्यक्तींची 7वेची मिसा आहे. स्वर्गवासी सायमन उर्फ सिमाव दुमिंग मोत, स्वर्गवासी विक्टर सिल्वेस्टर सिल्वेरा, स्वर्गवासी लुईस उर्फ बिशा पीटर परेरा, स्वर्गवासी अँथनी जॉन पिंटो. तसेच जे उद्या वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व ज्या आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना केली जाईल. उद्या संत विन्सेंट डी पॉल संघटनेचा सण असल्या कारणाने आपल्यापैकी जर कोणाला विन्सेंट डी पॉल संघटनेला देणगी द्यायची असेल तर आपण चर्च कार्यालयामध्ये ती देऊ शकता किंवा संत विन्सेंट डी पॉल संघटनेच्या सभासदांकडे देऊ शकता. ह्या दिवसामध्ये संत विन्सेंट डी पॉलला कोणत्याही प्रकारची मदत येत नाही आणि म्हणून या सणानिमित्त आपणास नम्र विनंती आहे की आपण उदार हस्ते संत विन्सेंट डी पॉल संघटनेसाठी मदत करण्यास पुढे यावे. उद्या संत विन्सेंट डी पॉल संघटनेच्या सणानिमित्त सकाळी 11 वाजता आपल्या पॅरिशमधून धर्मप्रांताद्वारे आयोजित केलेल्या शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये जी शॉर्ट फिल्म आपण पाठवलेली आहे त्याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. आणि म्हणून सर्व भाविकांना विनंती आहे की उद्या सकाळी 11 वाजता आपण ही शॉर्ट फिल्म जरूर पाहावी. त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी 7:30 वाजता नेहमीप्रमाणे कुटुंबाचं धर्मशिक्षणाचा तास असेल. कुटुंबामध्ये सर्व पालकांनी आपल्या मुलासमेत एकत्र जमावीत. धन्यवाद. अंतिम गीत क्रमांक 173. देवा तुलाई तू सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा.
हे पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टी हे पहा